हायकोर्टनं निर्णय दिला आणि त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या, त्याच आता ह्या नमामि पंचगंगामध्ये आता त्यांनी घातलेल्या आहेत. त्याचं मी स्वागत करतो. हा JR नेमका काय आहे, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? तर काही नाही, संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना कोल्हापूर शहर ग्रामीण याची दिशाभूल केलेली आहे. कितीतरी टन मटन व्यवसाय हा कोल्हापुरात चालतो, कोल्हापूरच्या आजूबाजू गावात चालतोय. रोज त्याची कत्तल होते, कोंबड्या कापल्या जातात, मासे कापल्या, बकरी कापली जातात. याचा साधा उल्लेख सुद्धा त्यामध्ये नाही. मग 3 वर्षात तुम्ही काय करणार आहे आराखडा? आम्ही 3 वर्षात कंट्रोल करू, हे थोडंसं सायंटिफिक दृष्ट्या जर बघितलं तर मला वाटतं की ते कठीण काम आहे. शासनानं जो JR केलेला आहे, काढलेला, तो काही गडबडीने काढलेला आहे, त्यांनी मान्य केलं. जर कोल्हापुरात घडत असेल तर हे मॉडेल आम्ही महाराष्ट्रात सांगू. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे नाव बदललं पाहिजे, प्रदूषण मंडळ हे नाव दिलं पाहिजे. नमामि गंगा हा फार मोठा म्हणजे 40,000 कोटीचा प्रोजेक्ट होता. कोर फंड द्यायला पाहिजे. मी कालच्या JRचं स्वागत करणार नाही. TV नेक्स्ट मराठीचा विशेष कार्यक्रम चर्चा तर झालीच पाहिजे आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या वरती वेगळ्या एक चर्चा सातत्यानं सुरू आहे आणि ती म्हणजे पंचगंगा, जी प्रदूषित नदी, राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती असणारी पंचगंगा नदी प्रदूषित, आणि त्याच्यावरती आता हे प्रदूषण मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून एक पाऊल टाकलं गेलेलं आहे आणि ते पाऊल म्हणजे नमामि पंचगंगा या अनुषंगाने. हे काय आत्ताच घडले नाही, तर याच्यासाठी एक चळवळ उभा करावी लागली, लोकांना रस्त्यावरती उतरावं लागलं, विविध संघटनांना याच्यामध्ये भाग घ्यावा लागला. तेव्हा कुठंतरी या मूक असणाऱ्या गोष्टींना कुठंतरी वाचा फुटली. परंतु खरंच नमामि गंगेच्या माध्यमातून जे स्वप्न संपूर्ण कोल्हापूरकर पाहत आहेत, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणार का, याच चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये आहेत. आणि म्हणूनच TV नेक्स्ट मराठी म्हणतं की चर्चा तर झालीच पाहिजे. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत या संपूर्ण विषयामध्ये ज्यांनी प्रश्नाला वाचा फोडली, अधिकाऱ्यांना घाम फोडला, ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते दिलीपजी देसाई, आणि त्याच पद्धतीनं या संपूर्ण चळवळीचे एक साक्षीदार म्हणून जे शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा कार्यरत असतात आणि या संपूर्ण चळवळीला ज्यांनी जवळून पाहिलं ते PD राऊत सर, आणि माझ्यासोबत संपादक आणि या विषयाचे अभ्यासक मनोज साळुंखे सर आहेत. तर आपण या चर्चेला सुरुवात करू. तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न आहे की नमामि पंचगंगा या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? हे पहा, कोल्हापूरची जीवनदायी ही पंचगंगा नदी आहे. याच्या पंचगंगा नदीवर कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि त्याचबरोबर 174 गावं या नदीवर अवलंबून आहेत. मग ते नागरिक असोत, जनावर असोत किंवा पाण्यापासून इतर उद्योग असोत. आजची परिस्थिती जर बघायला गेली तर ही पंचगंगा नदी राहिली नसून ही पूर्णपणे गटारगंगा झालेली आहे. काळी हिरवट कलरचं हे संपूर्ण पंचगंगा नदीमध्ये पाणी आहे. त्यामुळे पंचगंगेच्या अश्रू सुद्धा आज दिसणे इतकी ती स्वच्छ नाही आहे. त्यामुळं सरकार एक धोरण तयार करते, नमामि पंचगंगा, बाबा यासाठी शासनानं 30 मे 2025 ला JR देखील काढला. हा JR नेमका काय आहे, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? तर काही नाही, संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना कोल्हापूर शहर ग्रामीण याची दिशाभूल केलेली आहे. दिशाभूल केली याचं कारण असं की यापूर्वी केलेला आराखड्याची पानं 37 या 3 पानं मराठीत केलेल्या जो काही JR आहे त्याला ती जोडलेली आहे. कोणताही अभ्यास केलेला नाही, कॉपीराईट केलेली आहे आणि नाव मात्र नमामि पंचगंगा देत आहे. दुःख आणि वेदना इतक्याच होतात की ह्या नदीमध्ये जी जनावरांची कत्तल केली जाते, त्याचं रक्त, त्याचं लिचड हे नाल्यातनं संपूर्ण पंचगंगा नदीत जातं. आणि हे पंचगंगा नदीचं पाणी पिणारे जे माझे कोल्हापूर महाराष्ट्राचे जे काही वारकरी आहेत, जे खरोखर खऱ्या अर्थानं शाकाहारी आहेत, की म्हणून मांसाहारी जरी असला तर ते रक्ताचं पाणी लोकांना आपण पाजतोय. त्यामध्ये जो काही मैला आहे, तो ती जी विष्ठा आहे, मानव विष्ठा, ही सुद्धा त्यामध्ये मिसळते, केमिकल मिसळतं. कारखान्याचं जे धुतल्यानंतर जे काही विषारी केमिकल आहे ते मिसळलं जातं. हे पाणी तुम्ही पाजताय आणि लोक 2012ला मला वाटते 38 लोक इचलकरंजीत मृत्युमुखी पडले. याबाबतच मी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवले. हायकोर्टात मी 2010ला याचिका दाखल केली
आणि या याचिकेमध्ये त्यांना आठवण करून दिली की 1997 जाधव नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी एक याचिका दाखल केली होती, त्यामध्ये डायरेक्शन दिले होते, तेही 97 पासून आज अखेर पाळे नाही. 2010 नंतरच्या याचिकेमध्ये 2014 माननीय उच्च न्यायालयाने एक समिती निर्मित केली. या समितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त पुणे हे असतील आणि त्याचे सदस्य माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ, महानगरपालिका आयुक्त, इचलकरंजी आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, या सर्वांनी एकत्रित म्हणून प्रत्येक महिन्याला या पंचगंगा नदीच्या प्रवाहाबाबत किंवा त्यामध्ये जो काही प्रदूषण घटक आहेत हे थांबवण्यासाठी एक आराखडा तयार करायचा होता. या 14 वर्ष झाली. कुठल्याही प्रकारे यामध्ये यांनी एक सक्षम आराखडा तयार करून प्रदूषण रोखण्याबाबतचा एक नियोजन केलं नाही. हे आजचे नियोजन आहे, शून्य नियोजन आहे. त्यामुळं एसी रूम मध्ये बसायचं, जे अधिकारी त्या मीटिंग मध्ये असतात हे कधीही त्या फील्डवर गेलेले नाही. जे कर्मचारी सांगतील तोच कागदपत्राचं रेकॉर्ड तयार करायचं. आमच्यासारख्या लोकांना त्या मीटिंग मध्ये घेतलं जात नाही, कारण का जो काही आता ग्राउंड लेवलला जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही सांगितल्यानंतर हा सगळा भंगडा उडतोय हे त्यांना माहित आहे. काही हरकत नाही, आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल, परंतु निदान जनसुनावणी घेऊन पंचगंगा पाण्यावर असणारी 174 गावं जी आहेत ह्या लोकांना तरी विश्वासात घ्या. काय चाललंय, किती पाण्याचं त्यात बिवडी किती आहे, सीवडी किती आहे, पाणी पिण्याच्या लायक आहे किंवा नाही. कालच आलेले पर्यावरणचे चेअरमन, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलूच, परंतु ज्या पद्धतीचा हा एक पाऊल टाकलेला आहे त्याचं निश्चित तुम्ही स्वागत करणार आहात की त्याच्या मागे काय आहे? मी कालच्या JRचं स्वागत करणार नाही. पहिली पंचगंगा प्रदूषण मुक्त करा आणि मग नमामी वगैरे नमो काय तुम्हाला नावं द्यायची ती द्या, त्याला आमची काही हरकत नाही आहे. दिलीपजींनी आपली एक भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेनुसार बाबा हा कृती आराखडा जो आता त्यांनी जो 3 महिन्यामध्ये जो करायला सांगितला आहे तो ऑलरेडी 2014लाच त्यांनी करावा असं त्यांनी डायरेक्शन दिले होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यामधले काय आव्हानं होती आणि काय अधिकाऱ्यांनी काय कामं केलीत, कशा पद्धतीनं या प्रश्नाकडे पाहिलं गेलं. तर मला राऊत सरांना मला विचारायचं आहे की गेली 30-35 वर्ष झालं पंचगंगेच्या पुला खालून या प्रश्नाचं पाणी बरंच असं वाहून गेलं. बरीच आव्हानं आली, बरोबर आहे, जनआंदोलन उभारली. पण तुम्ही या सरकारनं जो काय प्रदूषण मुक्तीचा जो हा निर्णय घेतलेला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय? प्रदूषण पंचगंगेचं चालू झालंय ते काय आत्ता झालेलं नाही. त्याचा आराखडा आत्ता करायला पाहिजे होता असं नाही. आराखडा एक शासकीय निर्णय आहे. ही जी मुक्ती आहे पंचगंगेची प्रदूषणापासून ती 1990ला जरी लोकांना काविळीची साथ आली असेल कोल्हापुरामध्ये, पण प्रदूषण तेव्हा चालू झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्या आधीपासूनच हे प्रदूषण चालू आहे. त्यामुळं शासनानं हळूहळू त्यामध्ये सहभाग घेऊन हे प्रदूषण कसं कमी करता येईल ही त्या वेळेपासून बघायला पाहिजे होतं. सामाजिक संस्था आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, ह्या सगळ्यांनीच यामध्ये सहभाग घेऊन शासनाला जाग करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामधून बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आताच दिलीपरावने सांगितलं की बऱ्याचशा कोर्ट केसेस झाल्या, अशा बऱ्याचशा गोष्टी गेलेत. आणि एक मला वाटते 2014 साली हायकोर्टनं निर्णय दिला आणि त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या, त्याच आता ह्या नमामी पंचगंगामध्ये आता त्यांनी घातलेल्या आहेत. त्याचं मी स्वागत करतो, कारण उशीर जरी झाला तरी काहीतरी होतंय ही थोडी चांगली आशादायक गोष्ट आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीचं मी स्वागतच करतो. आणि ह्यामधून 3 वर्षात जर झालं ते काम तर अत्यंत चांगलं होण्याची शक्यता आहे. पण इतक्या वर्षात प्रदूषित झालेली पंचगंगा आम्ही 3 वर्षात कंट्रोल करू हे थोडंसं सायंटिफिक दृष्ट्या जर बघितलं तर मला वाटतं की ते कठीण काम आहे. त्याकरता एक 10 वर्षाचा तरी प्रोग्राम आपल्याला करावा लागेल आणि ह्यामधून चांगलं काम व्हावं. लोकांना जे प्रदूषित पाणी मिळतं ते थांबावं ही आमची अपेक्षा आहे यामधून सगळ्यामधून. तर साधारण सरांनी तर सांगितलं की मी या निर्णयाचं स्वागत करतो, पण त्याच्या अगोदर तुम्ही म्हणालात की मी या निर्णयाचं स्वागत करू शकत नाही. त्याच्या मागची भूमिका काय तुमची?
सरांचा विषय आहे की त्यांना टेक्निकल नॉलेजचा पुरा अभ्यास आहे. त्या अभ्यासाच्या चौकटीतून तुम्ही बोलतायत की बाबा याचं ते खऱ्या अर्थाने स्वागत आहे. पण ग्राउंड लेवलला आता काय आहे, ह्या ज्या काही GR मधल्या ज्या चुका आहेत त्या चुका इतक्या भयानक आहेत की ह्या जर चुका दुरुस्त त्यांनी केल्या काय, तर एवढ्या सगळ्या चुका जर दुरुस्त केल्या तर खऱ्या अर्थानं ह्या 3 वर्षात पंचगंगा प्रदूषण होणार नाही किंवा प्रदूषण मुक्त पंचगंगा होईल ही अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. काय वाटते, काय JR मध्ये चुका जाणवतात? JR मध्ये भरपूर चुका आहेत सर. उदाहरणार्थ असे आहेत की जे STPचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी, तर आमच्या 3 ज्या STP आहेत त्याच्यासाठी 75 कोटी रुपये खर्च केला आपण. 75 MLD साठी, परत 18 MLD साठी आणि 1 STP साठी 50 कोटी रुपये दाखवलेत. असे किती STP? अशामध्ये काय व्हायला लागलंय की STP मधून किती MLD पाणी येत आहे, किती त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते स्वच्छ होत आहे, ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही अनेक ठिकाणी STP बसवले पण त्यातलं जेवढं तुम्ही स्वच्छ पाणी करताय तितकंच घाण मैलायुक्त पाणी त्यात मिक्स करताय, मग त्याचा उपयोग आहे. म्हणजे तुम्ही स्वच्छ पाण्याची बारडी जर आंघोळीला घेतली आणि एक छोटासा चमचा पाण्याचं घाण टाकलं तर ते पाणी गढूळ होणार आहे. मग इतकं बारडी स्वच्छ पाणी फिल्टरचं जरी वापरलं तर त्याचा काय उपयोग आहे. त्यामुळं यामध्ये जे काही त्यांनी नियोजन करायला पाहिजे ते शून्य नियोजन आहे. त्यामुळे शून्य नियोजनामध्ये 3 वर्षात हा पंचगंगा प्रदूषण मुक्त होईल ह्याचा मला भरोसाच नाही आहे. हे नुसतं कागदी घोडे नाचवण्याचा हा प्रयत्न आहे शासनाचा. दिलीपरावांनी जे काही सांगितलं ही जी गंभीरता भयानक आहे. म्हणजे एक तर लांबी 67 किलोमीटर लांब अशी एवढी नदी आहे की नरसोबावाडीपर्यंत शिरोळपर्यंत जाते. 2 महानगरपालिका आहेत, म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका आहे, इचलकरंजी महापालिका आहे. नदी काठावर 174 गावं आहेत, शिवाय औद्योगिक वस्ती आहे, कारखाने आहेत आणि या सर्व्हिस स्टेशन आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे 82 दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज त्या पंचगंगेमध्ये ते मिसळते. 21 नाले त्या पंचगंगेला मिसळतात आणि या नाल्यातनं बरंच रासायनिक असं विषारी असे रासायनिक द्रव्य त्यामध्ये मिसळतात. त्यामुळे या जर सगळ्या प्रश्नाचा विचार केला तर BOD जे काय लेवल आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि COD हे जे काय आहे, त्यामुळे या प्रश्नाची गंभीरता भयानक आहे. तर काय कारण आहे याच्या मागे एवढं सगळं हे सगळं पाणी प्रदूषित होण्याचं? नाही, ह्याला कारण एकच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जर ह्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा विचार केला तर आपल्याला की बाबा हा करतोय प्रदूषण म्हणून पंचगंगा प्रदूषित होते असं म्हणता येणार नाही. कारण मी पण घरी पाणी वापरतोय, ते पाणी जे काय आहे ते मी गटरमध्ये सोडतोय, ते गटरचं पाणी नाल्यात जातंय, नाल्यातनं ते नदीत जातंय. म्हणजे जसं आपण एखाद्या कारखान्याला दोषी ठरवतो, साखर कारखान्याला दोषी ठरवतो किंवा समुदायाचा, मनुष्य प्राण्याच्या समुदायाचा, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे किंवा गाव आहे, त्यांना जसं हे करतो, तर तिथं कुठं तर आपला स्वतःचा विचार करायला पाहिजे. मी काय करतोय, कारण माझ्याकडून पण पंचगंगा प्रदूषित होण्याकरता काहीतरी होतंय. ह्या सगळ्यामध्ये असं दिसतंय की हे कुठून दुसरीकडून येत नाही, कोणतरी तयार करतंय. तिथं हा माणूसच हा त्याला कारणीभूत आहे. तर आता काय व्हायला पाहिजे, 3 वर्षात आपल्याला पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचे, तर त्याकरता हे सगळ्या गोष्टी सरकार करेल, पण त्या जो प्रदूषण करणारा माणूस आहे त्यानं कुठंतरी ठरवायला पाहिजे की हे आता आपल्यालाच थांबवायला पाहिजे. मी पाणी घाण करणार नाही, मी पाणी जास्त वापरणार नाही, किंवा माझ्या बिल्डिंग मधलं जे पाणी आहे ते तिथंच मी प्रक्रिया करेन, तिथंच मी वापरेन, असं कुठंतरी सुरुवात झाली तर मला वाटतंय की ही जी प्रदूषणाची प्रक्रिया आहे, इंडस्ट्री आपण थांबवू शकत नाही किंवा बाकीच्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही, त्या चालूच राहणार. त्यांना काही नियम कायदे आहेत, त्यांनी ते पाळावेत आणि मग त्या पद्धतीनं पाणी सोडावं. त्यांनी आपलं 75%, 80%, 100%, 0 डिस्चार्ज असं पाणी आपलंच आहे ते आपण परत रिसायकल करून वापरावं. अशा गोष्टी जर केल्या तर मला वाटतंय की हे जे चित्र आहे ते 3 वर्षात बदलण्याची शक्यता दिसते. तुमच्या बोलण्यात म्हणजे वाहतं पाणी हा एक संदर्भ आला होता.
बंधारे, तो काय काय विषय आहे तो? नाही, आता जर आपण आपली नदी बघितली, पंचगंगा नदी बघितली किंवा त्याच्या उपनद्या बघितल्या, तर प्रत्येक ठिकाणी गेला तर एक 10-15 किलोमीटरवर आपल्याला बंधारा दिसतो. आणि तो बंधारा आपल्या पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यामुळेच फेमस झाला, केटीवेअर म्हणून, कोल्हापूर टाईप बंधारा. हे बंधारे बऱ्याचशा अशा फ्रिक्वेंट ठिकाणावर आपल्या आहेत. आणि काय होतंय, आपल्याकडे पाणी भरपूर आहे. धरणं, प्रत्येक उपनदीवर धरण आहे आपल्या, आणि त्यातून पाणी सोडलं जातं. आणि जसं जसं आपण जर पाठीमागचा इतिहास बघितला, दिलीपराव म्हणतात 90 पासून ते चालू झालं, पण त्याच्या आधीपासून आपल्याकडे शेतकीची उत्क्रांती इतकी झाली की आपण बाकीचं उत्पादन घ्यायचं बंद केलं आणि ऊसच लावला. ऊसाला मॅक्झिमम पाणी लागतं. म्हणजे एका पिकाला जर 20% लागत असेल तर ऊसाला 80% लागत असतंय. त्यामुळे मग ह्या धरणातलं पाणी सोडलं आणि ते पाणी मग वाहती नदी आपण ठेवली, पण तेवढं पाणी पुरत नाही म्हणून आपण केटीवेअर्स केले. आणि मग केटीवेअर्सची अशी चेंज झाली, एक केटीवेअर भरल्याशिवाय पुढच्यात जाणार नाही, त्याचा भरल्याशिवाय पुढच्यात जाणार नाही, असं ही एक मालिका तयार झाली. आता हे ज्यावेळी हिवाळा आहे, पाणी भरपूर आहे, त्या कालावधीमध्ये ठीक आहे, पण ज्यावेळी उन्हाळा येतो त्यावेळी पाणी जितकं सोडलेलं असतं ते पाणी साठतं, पहिल्या ह्याच्यात साठणार, तिथून पुढे जाणार. म्हणजे काय झालं, ही एक तलावांची साखळी तयार झाली. ह्या साखळीमध्ये जो काय आपला गाळ आहे, नदीमधून शेतामधून येणारे खतं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पेस्टिसाइड्स आहेत, आता तुम्ही म्हणताय तसं सांडपाणी आहे, बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये मिसळत राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या साठून राहायला लागल्या. आता ते साठल्यानंतर त्या ऑक्सिजन त्यातला कमी झाला, पाण्यातला BOD वाढला. म्हणजे हे जी काही वनस्पती आहेत त्या वाढल्या त्यातल्या, आणि मग त्या हा ऑक्सिजन शोषून घ्यायला लागल्या. मग त्याचा त्रास मासे वर्गीय प्राणी आणि ह्यांना व्हायला लागला. हे सगळे प्रश्न त्यानंतर यायला लागले. काय जर इतर नद्या तुम्ही बघितल्या तर आपल्यासारखे केटीवेअर्स तिथे नाही आहेत. दिलीपजी, याच्या अगोदर पर्यावरण मंत्री रामदास कदम होते, त्यांचे चिरंजीव आता आले आणि कालच त्यांची कोल्हापूरला बैठक सुद्धा झाली. या बैठकीमध्ये तुमच्या JR मध्ये जे तुम्हाला वाटतं की हे आक्षेपार्ह आहे किंवा कुठेतरी चुकले, या गोष्टी त्यांच्या कानावरती घातल्या का? चर्चा झाली का? त्यांच्याकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद होता? त्यांनी आम्हाला 5 लोकांना कोल्हापुरातल्या बोलवलं होतं आणि त्यांनी जवळजवळ एक अर्धा तास आम्हाला वेळ दिला आणि सगळ्या बाबी ऐकून घेतल्या. त्यांना मी नेमकं काल 30 तारखेला जो JR काढलाय त्यातल्या त्रुटी काय आहेत त्या दाखवल्या, तर त्या त्यांनी मान्य केल्या. की शासनानं जो JR केलेला आहे, काढलेला तो काही गडबडीने काढलेला आहे, हे मान्य केलं, त्यांनी मान्य केलं. आणि त्याचबरोबर जसं सर म्हटले तसं त्यांनी आम्हाला विषय असा केला की ठीक आहे, शासनाचं काम आहे, स्वच्छता काय वगैरे ठीक आहे, परंतु नागरिकांनी ते करायला पाहिजे. तर सर थांबा म्हटलं, मी तुम्हाला कोल्हापुरातलं सांगतो उदाहरण, ते तुम्ही महाराष्ट्रात राबवा. आमच्या इथं आम्ही कोल्हापुरातला पिण्यासाठी पाणी घेतलं त्याची किंमत मोजतो. आम्ही पाणी ड्रेन मधनं गेलं त्याचा सांडपाणी अधिभार सुद्धा फाळ्यातनं भरतो. मग त्याच्यासाठी जो पैसा तुम्ही घेताय तो पैसा तुम्ही स्वच्छ पाणी करण्यासाठी वापरला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, आमच्या इथं व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 1 मूठ श्रद्धेसाठी आणि इतर रक्षा जी आहे ती शेतीसाठी हा उपक्रम लोकांनी मान्य केला. त्याच्यापेक्षा दुसरं सांगायचं म्हटलं तर कोल्हापुरामध्ये जे काही सार्वजनिक आणि घरगुती गणपती आहेत, हे गणपती सोडण्यास प्रतिबंध आहे आणि तो झाला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. आता हे करत असताना ज्या वेळेला आम्ही 10 वर्षापूर्वी ही सुरुवात केली, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी गेलो, त्यावेळी अक्षरशः लोक असे आमच्या अंगावर थुंकले, काही लोकांनी चप्पल हातात घेतले आणि तुम्ही धर्माच्या विरोधातली लोक आहेत, अशा अनेक त्यांनी आमच्यावर आरोप केले. कालांतरानं 5 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण पंचगंगा प्रदूषणासाठी आपणही काम करायला पाहिजे. 5 वर्षानंतर आम्हाला गावात बोलवून नेलं, शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेझिम रांगोळ्या करून आम्हाला स्वागत केलं आणि आमच्या हातात गणपती दान केलं. हे लोकांच्यात परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळं लोक ही पंचगंगा प्रदूषण घाण करतात, हे मी जरा थोडस त्याला सहमत दर्शवत नाही. कारण का लोकांच्या मध्ये परिवर्तन झालं, लोक आता गणपती दान करतायत, गणपती नदीमध्ये विसर्जन करत नाहीत. लोकच काय, सार्वजनिक मंडळाची मुलं ही आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, ती सुद्धा लोक ऐकतात
आणि त्यांनी इराणी खणीमध्ये हे गणपती सोडतात. पण हे सगळं ऐकल्यानंतर मग कदमांचं काय प्रतिसाद होता? ते त्यांना सांगितलं तर ते काय म्हटले मला की जर हे असं कोल्हापुरात घडत असेल तर हे मॉडेल आम्ही महाराष्ट्रात सांगू की आता पीओपी प्लॅस्टरला बंदी आहे, हायकोर्टचा विषय चालू आहे की तुम्हाला हे वापरताच येणार नाही. जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी जर कृत्रिम तुम्ही तलाव तयार केले आणि तिथं विसर्जन केलं तर सागरात विसर्जन करण्याचा प्रश्नच येणार नाही आहे. मग तुम्ही जसा विरोध कराल तसा पर्याय सुचवला पाहिजे. आम्ही पर्याय सुचवतोय. आता सरांनी सांगितलं की कोल्हापूर बांधारे आहे आणि त्यामध्ये काय झालंय, सगळा गाळ साठत गेला आणि गाळ साठत गेल्यामुळे ती गटर तशीच राहिली आणि पाणी वरनं वाहतंय. आता आम्ही एक अज्ञान सर्वसाधारण रस्त्यावरची एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटलं की ते जर खालनं उंच केलं लोखंडीच्या हे ना तर खालनं गाळ जाईल, पुन्हा नदी स्वच्छ होईल. हे माझं एक आम्हाला समजतं एक बाबा साधारण असं. मग हे टेक्निकल नॉलेज मध्ये घेऊन का सरकार करत नाही, का सरांसारखे असे अभ्यासू माणसं घेऊन बाबा पुढे आपल्याला काहीतरी करता येईल, विचार नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकांना यामध्ये विश्वासात घ्यायला हवं या सगळ्या. नाही, लोकांना विश्वासात घेतोय, विश्वास लोकांनी संपादन केला. लोक पंचगंगा प्रदूषण करत नाहीत. अगदी तुमच्या चॅनल मधून ठामपणे सांगतोय. आता हे जे करतात हे सगळे धनदांडगे, साखर कारखानेवाले, इंडस्ट्रीयल वाले, ही जी सगळी लोक आहेत आणि हॉस्पिटल असू दे, महानगरपालिकेनं जे काही कार्यकर्तव्य करायचे त्यांचा स्टाफ आहे हे करत नाही आहेत. कोट्यावधी रुपयाचा निधी केंद्र सरकार राज्य सरकारनं आला, त्यातला निम्मा आमच्या टॅक्स मधल्या पैशाचा गेला. पण हा 75 MLD असो किंवा 18 MLD असो ते प्रोजेक्ट उभा केले, पण जितकं पाणी स्वच्छ करताय तितकंच पाणी नदीत तुमचा प्रक्रिया न करता त्याला पाणी जाते ना. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही जबाबदारी ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळावरती आहे त्यांच्याकडे कसं बघताय तुम्ही? म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर नागरिक तितकं प्रदूषण करत नियंत्रण मंडळ हे नाव बदललं पाहिजे, प्रदूषण मंडळ हे नाव दिलं पाहिजे. कारण का त्यांनी फक्त नोटीस काढायच्या आणि अर्थव्यवहार पूर्ण करायचे. हा एक त्यांची फॅक्टरी आहे. मग हे मंत्र्यापासून ते खालच्या शिपायापर्यंत सगळी साखळी अडकत. तुमच्या काही ऐकवायत आहे का बाबा त्यांनी नोटीस काढली किंवा काय, त्याच्यावर कधी कारवाई कधी झाल्याचं कधी काही आहे का? असं साहेब, अशा पद्धतीच्या नोटिसाबाबत माहिती अधिकारामध्ये आम्ही माहितीही मागितली, परंतु शासनाच्या आदेश मध्ये उद्योगाचं नुकसान होणे या कारणातो सगळ्या नोटीस आम्ही मागे घेण्यात आलेले. कारवाई करू शकत नाही. सरकारचं एक धोरण ठरलेलं. काय करणार आहे सर्वसाधारण व्यक्ती, काय करणार? सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जे आहेत ते अगदी थोड्या ठिकाणी आहेत. म्हणजे कोल्हापुरात 2 ठिकाणी आहेत, ते इचलकरंजीत 12 ठिकाणी आहेत ते. पण ते इफिशियंटली चालतात की नाहीत हे कुणीतरी बघितलं पाहिजे. त्यातनं कसलं पाणी बाहेर जातंय ह्याचं टोटल मॉनिटरिंग, कंटिन्युअस मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. आता होतंय पण ते काय की आता जर ते पूर्ण होत असतं तर असं चित्र दिसलं गेलं नसतं. दुसरा एक भाग महत्वाचा आहे. जर एसटीपीतनं प्रक्रिया होऊन जर पाणी गेलं असतं नदीत तर नदी प्रदूषण होण्याचा प्रश्नच नाही सर. नाही, आता एक म्हणजे एसटीपी प्लांट आहेत किती असायला हवे आणि जे आता एसटीपी प्लांट आहेत ते पूर्ण म्हणजे कार्यक्षमतेने काम करतात का नाही? आता सध्याची परिस्थिती, ते स्टेटस काय आहे ते? जसं नाही, असं म्हणता येणार नाही आपल्याला. जे आहेत ते फंक्शन करत नाही, ते इफिशियंटली काम करतायत. मी स्वतः म्हणजे ह्याचं मॉनिटरिंग करत होतं. आपल्या कोल्हापूरचे दोन्ही जे एसटीपी आहेत त्याचं मी मॉनिटरिंग करत होतो शिवाजी विद्यापीठातर्फे. इचलकरंजीच्या सीईटीपीला मी व्हिजिट दिलेला आहे, त्यांचा पण चांगला चालतो, पण ते कमी पडतात. अच्छा, म्हणजे आता जरी तुम्ही 21 नाले म्हणला, ते सगळ्या 21 नाल्यांचं पाणी तिथे जातं का? प्रत्येक गावामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीनं काही ते पाण्यावर प्रक्रिया होते का? सगळ्या इंडस्ट्रीचे एसटीपी आहेत, ईटीपी आहेत, अपार्टमेंटचे आहेत, ते चालू आहेत का? हे कुणी बघितलंय का? ते जर बघितलं तर मला वाटतं की 3 वर्षाच्या आधीच आपली पंचगंगा स्वच्छ होईल असं मला वाटतं. मॉनिटरिंग कमी पडतंय. मॉनिटरिंग चालू आहे, त्याची जी ऍक्टिव्हिटी फंक्शनिंग आहे ते महत्वाचं आहे. मॉनिटरिंग काय आम्ही करू शकू? मी उद्या जाईन आणि बघीन की चाललंय का काय.
फंक्शनिंग त्याचं चालू आहे, पण ते फंक्शनिंग कंटिन्युअस आहे का? अच्छा. तुमचं सांडपाणी काही थांबत नाही, ते कंटिन्युअस असणार आहे. एसटीपीतून येणार पाणी जे आहे ते नदीत सोडायचं कायद्यात अभिप्रेत नाही. ते रिसायकल वॉटर वापरावं. ते पाणी जे आहे, जे प्रक्रिया केलेलं पाणी आहे, हे पाणी गार्डनसाठी, शेतीसाठी, बांधकामांसाठी, नदीत सोडायचं नाही, सर्व्हिसिंग सेंटरसाठी हे वापरायचं. मग हे का होत नाही? तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं की 3 वर्षाचं जर टार्गेट आपण ठेवलं तर ह्या गोष्टी जर झाल्या तर अजून ते इफिशियंट रीतीने आपण ते अचीव्ह करू शकेल? आता सांगतो, साधी गोष्ट आहे. ह्या शासन JR मध्ये मी पहिल्यांदाच बोललो की कितीतरी टन मटण व्यवसाय हा कोल्हापुरात चालतो, कोल्हापूरच्या आजूबाजू गावात चालतोय. रोज त्याची कत्तल होते, कोंबड्या कापल्या जातात, मासे कापल्या, बकरी कापले जातात. याचा साधा उल्लेख सुद्धा त्यामध्ये नाही. मग 3 वर्षात तुम्ही काय करणार आहे आराखडा? कुठं तुम्ही ते सेंटर उभा केले, त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे की हे जे रक्त जे नदीत जातंय हे थांबवण्यासाठी तुमची काय त्या आराखड्यामध्ये काय नियोजन आहे? काय शून्य नियोजन. मग कसा मी भरोसा ठेवणार त्याच्यावर? ते चांगलं आहे आणि 3 वर्षात नमामि पंचगंगा स्वच्छ होणार, कसं धरायचं सांगा? तुम्ही मला रक्ताचं पाणी पाजता आणि मला म्हणतात 3 वर्षात पंचगंगा नदी आम्ही साफ करतो म्हणून शासन JR काढते. काय चाललंय? किती लोकांच्या जीवाशी खेळतात? 38 लोक मेलीत. त्या विधवा पत्नीने काय करायचं? त्या ज्याला मूळ बाळ आहे, त्याला वडील नाही, घरदार चाललं नाही, त्या लोकांच्या प्रपंच कुठेतरी कामाला जाऊन पोट भागवण्याची आज व्यवस्था आहे. त्याकडे सरकार बघणार? मग या प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीनं तुमच्या अपेक्षेप्रमाणे कशा पद्धतीनं यामध्ये उपाय असायला हवेत? साहेब, 1, 2, 3. मी सातत्यानं रस्त्यावर चळवळ करणारी एक व्यक्ती आहे. जसा विरोध करतो तसा पर्याय आम्ही देतो. आणि मी स्वतः, कोल्हापूर समाजाला सगळ्या माहित आहे, मी स्वतः नदी साफ स्वच्छतेमध्ये आहे. कलशेट्टी नावाचे जे आमचे आयुक्त त्यावेळी राऊत साहेबांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला होता. तुम्ही सुद्धा घेतला, सगळ्यांनी घेतला, पत्रकारांनी सुद्धा सहभाग घेतला होता. नदीत पडलेल्या दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक, कचरा, ह्यामध्ये आम्ही जिथनं उगम झाला तिथून ते वाडीपर्यंत स्वच्छता केलेली आहे. जलदिंड काढली होती, पाण्याचे नमुने घेतले होते. पाणी कसं कसं स्वच्छ आहे आणि कसं कसं घाण होत झालंय. कोल्हापूर महानगरपालिकेचा सहभाग कसा आला, इचलकरंजीचा सहभाग कसा आला आणि तिथं प्रदूषण कसं वाढ, या सगळ्या अभ्यासामध्ये आम्ही आहे. थोडक्यात तुम्ही जे उपस्थित केलेल्या मुद्द्याची सरकारने ती दखल घ्यावी ही एक तुमची मागणी असेल. अगदी बरोबर आहे. दुसऱ्या याला मी सहमती दर्शवतो की कोल्हापूर हे एक चळवळीचं केंद्र आहे. एखाद्या कोल्हापूरच्या नागरिकांना जर मनात आणलं तर काय होऊ शकते हे मगाशी तुम्ही उल्लेख केला. मूडवर रक्षा, म्हणजे कोल्हापूरच्या गणपती, आता मूडवर रक्षेचा साक्षीदार आता आम्ही आहोत या सगळ्याचा आहोत. कारण ज्या पंचगंगा नदीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कित्येक टनानं रक्षा होत होतं आणि आपण सगळ्यांनी त्यावेळी आवाहन केलं की मूडवर रक्षा, नदीसाठी रक्षा, श्रद्धेसाठी आणि शेतीसाठी. आणि खरंच त्यावेळी लोकांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतींनी ठराव केले. मुळात या चळवळीला, या आंदोलनाला 500 लोक होत. त्याचा रेटा त्याचा इतका वाढला. सगळ्यात म्हणतो तरुण मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे. ती बरोबर, ती मुलं ऐकत नाहीत. ती मुलं त्याच्यावर स्वतः हे करून त्याच्यावर परिणाम झाला आणि ते आता स्वतःच दान करणार म्हणतात. तर चळवळीचं यश म्हणजे की आता नदीमध्ये रक्षा विसर्जन पूर्णपणे बंद आहे. हे कोल्हापूरकरांना खरंच या दृष्टीने या बाबतीत दाद दिली पाहिजे की एखादी गोष्ट जर मनात त्यांनी ठरवली तर ते कृतीत आणून दाखवू देतात. म्हणून माझा पुन्हा एकदा आठवण करून देतो की कोल्हापूरचे नागरिक हे पंचगंगा स्वच्छतेसाठी तळमळीनं वागतात. कोल्हापूर शहरातली माणसं पंचगंगा प्रदूषण करत नाहीत. ते प्रदूषण होऊ नये यासाठी ती तळमळतात. शासन मात्र त्यांचं कार्यकर्तव्य पार पडत नाही. हा माझा सरळ आरोप आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, तो म्हणजे नमामि पंचगंगा हा एक आराखडा आपल्या समोर आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक आराखडे समोर आणले गेलेत. अगदी नमामि गंगेपासून झालं. कुठं जाणवते ह्या सगळ्या टप्प्यांवरती? नमामि गंगा हा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम होता, त्या
ह्याच्यामध्ये जर आपली पंचगंगा आहे, चंद्रभागा आहे किंवा गोदावरी आहे, या 3 नद्या जर बघितल्या तर तो फार छोटा स्ट्रेच आहे. नमामि गंगा हा फार मोठा म्हणजे 40,000 कोटीचा प्रोजेक्ट होता. त्या मानानं आपलं जे महाराष्ट्र शासनानं जे ह्याला पैसे आता तर काही त्या ह्याच्यामध्ये दिसत नाही, पण ते म्हणजे ह्याच्याकडून पैसे घ्यायचे, CSR फंडामधून घ्यायचे आणि ते करायचं असं आहे. पण मला काय वाटतंय कुठेतरी की शासनानं पण त्यामध्ये काहीतरी एक कोर फंड द्यायला पाहिजे होता, जेणेकरून तो कोर राहील आणि मग त्याला मदत म्हणून CSR फंड येईल आणि मग त्यातनं काहीतरी सुधारणा होतील असं मला स्वतःला वाटतंय. पण नमामि गंगेच्या मानानं हे तसे हे आहे, जर सरकारनं मनात आणलं की मला हे करायचं आहे तर तेवढा वित्तीय उपलब्धता करून हे होण्याची पण शक्यता आहे. पण सरकार करेल म्हणून मी थांबून फायदा नाही. सरकार करेपर्यंत आम्ही ज्या वेळेला आमचा टॅक्सचा पैसा नगरपालिकेला देतोय त्याचे 25% पैसे हे पर्यावरणासाठी ठेवायचं कायद्यात तरतूद आहे. हो बरोबर. ते 25% पैसे कुठे खर्च केले जातात याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे निव्वळ सरकारनं पैसे दिले म्हणजे पंचगंगा प्रदूषण असं नाही. आम्ही टॅक्सचे पैसे देतो त्याचे 25% तुम्ही कायद्यातच तरतूद आहे. महानगरपालिकेनं ते त्याचे मला असं म्हणायचं नव्हतं की सरकारनं पैसे दिले की पंचगंगा साफ होईल किंवा काय म्हणायचं की त्याचा विनियोग पण त्या पद्धतीनं झाला पाहिजे. नागरिकांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशाचा विनियोग 25% पर्यावरणासाठी वापरले पाहिजे. वापरले जातात का नाही ते वापरले जात नाही, हा माझा आरोप आहे. ते का नाही, मग ते पैसे कुठे वापरले जातात ह्यामध्ये सुद्धा सरकारनं मान्य जिल्हाधिकारी यात विचार करणं आवश्यक आहे. आपण दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी आलात, आपला वेळ दिलात, सखोल रीतीनं सडतून रीतीनं आपण भाष्य केलं. आणि सर आपणही या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार राहिलं त्याबद्दल TV नेक्स्ट मराठीच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो.